हॅलो हाय नमस्कार. वेलकम टू मेगास्पियर. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. श्री सत्यनारायण पूजा म्हणजे काय? श्री सत्यनारायण पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीत एक विशेष आणि श्रद्धेने परिपूर्ण असलेली धार्मिक विधी आहे. ही पूजा भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची आहे, ज्याला सत्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्या घरात शांती, सुख, समृद्धी आणि सौख्य लाभावे या उद्देशाने ही पूजा केली जाते. आपल्या जीवनातील अनेक शुभप्रसंग जसे की नवीन घरात प्रवेश, साखरपुडा, विवाह, मुलांचा जन्म, व्यवसायाची सुरुवात इत्यादींवेळी सत्यनारायण पूजा केली जाते. हिचे विशेष म्हणजे ती कोणत्याही विशेष विधिवत गुरुजींच्या उपस्थितीत किंवा घरीच आपल्या परिवारासोबत केली जाऊ शकते. विधी साधा असला तरी तो अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने आणि संपूर्ण समर्पणाने केला जातो. सत्यनारायण पूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. सत्यनारायण पूजेचे धार्मिक महत्त्व अतिशय व्यापक आहे. पुराणांनुसार ही पूजा केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याचे जीवन आनंदी आणि समृद्ध होते. सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे, ज्यांनी सर्वत्र सत्य आणि धर्माचे पालन करावे असा संदेश दिला आहे. धार्मिकदृष्ट्या पाहता सत्यनारायण पूजा केल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि समाधान येते. विष्णू पुराण आणि स्कंद पुराणात या पूजेचे महत्त्व विशद केलेले आहे. या पूजेच्या दरम्यान कथा वाचनाचा भाग विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण या कथेमध्ये धर्म, सत्य आणि समर्पणाचे महत्त्व सांगितले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सत्यनारायण पूजा आपल्या समाजातील एकत्वाचे प्रतीक आहे. एकत्र येऊन ही पूजा केल्याने कौटुंबिक बंधन अधिक मजबूत होतात. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीतल्या या पूजेने सामाजिक एकात्मता वाढवण्यास मदत होते. आपल्या समाजात ही पूजा केल्याने आपल्या मुलांमध्येही धर्म आणि संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो. पूजेची लोकप्रियता आणि घरगुती जीवनातील स्थान. श्री सत्यनारायण पूजा ही आपल्या घरांमध्ये वर्षानुवर्षे केलेली एक पवित्र प्रथा आहे. पूर्वीपासूनच आपल्या आजी आजोबांनी ही पूजा नियमितपणे केली आणि ती परंपरा आजही तितक्या श्रद्धेने पाळली जाते. आपल्या समाजात या पूजेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. घरात सत्यनारायण पूजा केल्याने घरात शांतीचे वातावरण निर्माण होते. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन या पूजेत सहभागी होतात, जेणेकरून परिवारामध्ये एकतेची भावना वाढते. ही पूजा घरातील प्रत्येकाला आध्यात्मिकदृष्ट्या एकमेकांशी जोडून ठेवते. आधुनिक काळातही सत्यनारायण पूजेचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट घरातील लहान मुलांना आणि तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ही पूजा एक उत्तम साधन ठरते. एकत्र येऊन केलेली सत्यनारायण पूजा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपल्या जीवनातील तणाव कमी करण्यास मदत करते. सत्यनारायण पूजेची उत्पत्ती. सत्यनारायण पूजेचा उगम पौराणिक काळात झाला असल्याचे मानले जाते. सत्यनारायण हे देवाचे एक रूप आहे, जे सत्याचा, समृद्धीचा आणि शांतीचा प्रतीक मानले जाते. या पूजेची उत्पत्ती विष्णू पुराणात आढळते, ज्यामध्ये सत्यनारायण हा विष्णूंच्या अनेक रूपांपैकी एक आहे. भगवान सत्यनारायण यांच्या भक्तीमुळे भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर होतात, असे धार्मिक ग्रंथ सांगतात. सत्यनारायण पूजेची पौराणिक कथांमधील भूमिका. सत्यनारायण पूजेच्या पौराणिक कथा आपल्या धार्मिक परंपरांमध्ये विशेष महत्त्व राखतात. विष्णू पुराणात आलेल्या या पूजेची कहाणी सर्व भक्तांसाठी प्रेरणादायक आहे. सत्यनारायणाच्या कथांमध्ये एकूण 5 वेगवेगळ्या कहाण्या आहेत, ज्यात मानवाच्या अहंकाराचे, अविचाराचे
आणि भक्तीचे वर्णन आहे. पहिल्या कथेत गरीब ब्राह्मणाच्या जीवनातील संघर्षाची कथा आहे, ज्याने सत्यनारायणाची पूजा केली आणि त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी प्राप्त झाली. दुसऱ्या कथेत राजाच्या अहंकारामुळे त्याला आलेल्या संकटांचे वर्णन आहे, जेव्हा त्याने सत्यनारायणाची उपेक्षा केली. तिसऱ्या कथेत व्यापाराची कथा आहे, ज्याने भगवान सत्यनारायणाची पूजा न केल्यामुळे आपली सर्व संपत्ती गमावली, पण नंतर पूजा केल्यावर तो पुन्हा समृद्ध झाला. या कथांमधून शिकवण मिळते की सत्यनारायणाची पूजा म्हणजे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर मनःशांती, समृद्धी आणि संकटांवर मात करण्याचे साधन आहे. या पूजेच्या माध्यमातून भक्ताला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. विविध प्रदेशांमधील पूजेची प्रथा. सत्यनारायण पूजेचा इतिहास पौराणिक कथांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ही पूजा भारतीय हिंदू धर्मातील एक अविभाज्य भाग बनली आहे. सत्यनारायण पूजा संपूर्ण भारतात विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये ही पूजा विशेषतः लोकप्रिय आहे. प्रत्येक प्रदेशातील सत्यनारायण पूजेचे विधी थोडेफार वेगळे असू शकतात, परंतु पूजेचा मुख्य उद्देश आणि भावना मात्र एकसारखीच असते. महाराष्ट्रात सत्यनारायण पूजा साधारणतः नवीन घरात प्रवेश करताना, मुलाचे बारसे करताना किंवा इतर शुभ प्रसंगानिमित्ताने केली जाते. महाराष्ट्रीयन घरांमध्ये या पूजेचा विशेष महत्त्व आहे. पूजेच्या वेळी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र सजवून ठेवले जाते आणि विधी पार पाडला जातो. पूजेनंतर आरती, नैवेद्य आणि प्रसादाचे वितरण केले जाते. येथे सत्यनारायण कथा वाचनाला विशेष महत्त्व आहे. गुजरातमध्ये सत्यनारायण पूजा विशेषतः एकादशी, पौर्णिमा किंवा अन्य शुभ दिवशी केली जाते. येथे भक्तगण मोठ्या उत्साहाने सत्यनारायणाची पूजा करतात आणि पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून खीर किंवा लाडू वाटले जातात. गुजराती भाषेत सत्यनारायण कथा वाचली जाते आणि त्यानंतर आरती होते. उत्तर भारतीय सत्यनारायण पूजा अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. येथे या पूजेचे विशेषतः पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी महत्त्व आहे. पूजेच्या वेळी सत्यनारायणाच्या मूर्तीसमोर विधी केले जातात आणि सत्यनारायण कथा हृदयपूर्वक वाचली जाते. उत्तर भारतात सत्यनारायण पूजेची लोकप्रियता खूपच जास्त आहे. दक्षिण भारतात विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक भागात सत्यनारायण पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. येथे पूजेला कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र येतात आणि सत्यनारायण कथा वाचन केल्यावर प्रसाद म्हणून पुलिहोरा दिले जाते. दक्षिण भारतात सत्यनारायण पूजेला धार्मिक सोहळा म्हणून विशेष महत्त्व आहे. सत्यनारायण पूजा म्हणजे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतीचे आवाहन करणारी एक पवित्र पूजा आहे. या पूजेच्या तयारीत काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चला तर मग या तयारीचा संपूर्ण आढावा घेऊया, जेणेकरून तुमची पूजा निर्विघ्न आणि शास्त्रोक्तरित्या होऊ शकेल. सत्यनारायण पूजेच्या तयारीची सुरुवात ही पूजेसाठी आवश्यक सामग्री एकत्र करण्यापासून होते. चला तर मग पाहूया कोणती कोणती सामग्री आवश्यक आहे आणि तिचा काय उपयोग आहे. पुष्प. सत्यनारायण पूजेत फुलांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जातो, जसे की गुलाब, जाई, जुई, मोगरा आणि तुळस. फुलांचा सुगंध आणि ताजेपणा ही पूजेच्या पावित्र्याची ओळख असते. नैवेद्य. नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेले भोजन. यामध्ये 5 प्रकारचे फळे, गोड पदार्थ, दूध, दही, तूप आणि प्रसाद म्हणून वापरण्यासाठी पंचामृत, जसे की दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा समावेश होतो.
नैवेद्य हा घरातील आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. प्रसाद. प्रसाद हा भक्तांना वाटण्यासाठी तयार केला जातो. सामान्यतः 5 प्रकारच्या प्रसादांमध्ये शिरा, खीर, मोदक, पंचामृत आणि लाडू यांचा समावेश होतो. प्रसाद हा भक्तांच्या आस्था आणि श्रद्धेचा भाग असतो, जो सर्वांना समान भावनेने वाटला जातो. धूप, दीप आणि अगरबत्ती. पूजेच्या वेळी धूप, दीप आणि अगरबत्तीचा सुगंध वातावरणात पवित्रता आणतो. हे पदार्थ देवाच्या आशीर्वादाचा एक मार्ग मानले जातात. सत्यनारायण व्रत कथा पुस्तक. सत्यनारायण पूजेत सत्यनारायण व्रत कथा वाचन अनिवार्य आहे. हे कथा पुस्तक शुद्ध मनाने आणि शांततेने वाचले जाते. कुंकू, हळद, अक्षता या वस्तू पूजेच्या वेळी भगवान सत्यनारायणाला अर्पण केल्या जातात. कुंकू आणि हळद हे शुभ चिन्ह मानले जाते, तर अक्षता हे पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पंचपल्लव. पंचपल्लव म्हणजे 5 प्रकारच्या पानांचा समूह. यामध्ये तुळस, अशोक, पिंपळ, आंबा आणि बोर यांच्या पानांचा समावेश असतो. या पानांच्या पूजेच्या विधीत विशेष महत्त्व आहे. जलकलश. जलकलश म्हणजे पाण्याचा कलश. हा कलश पूजेच्या दरम्यान पवित्र जल म्हणून वापरला जातो. कलशावर नारळ आणि आम्रपत्रे ठेवून त्याची पूजा केली जाते. आसन. पूजेच्या वेळी बसण्यासाठी आसनाची व्यवस्था केली जाते. पूजेच्या शास्त्रानुसार पूजेचे आसन हे स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे. पूजा नेहमीच स्वच्छ ठिकाणी केली पाहिजे. सर्वप्रथम पूजेचे ठिकाण स्वच्छ करा. जमिनीला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून पवित्र करा. स्वच्छतेमुळे पूजास्थळाचे पवित्र राखले जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूजास्थळ सजवण्यासाठी रांगोळी काढा. रांगोळी हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच फुलांच्या माळा, तोरण आणि दिव्यांनी पूजास्थळाला सजवले जाते. फुलांच्या सुगंधाने आणि रंगांनी पूजास्थळाची शोभा वाढते. देवघर किंवा पूजेचा मंडप सुंदरतेने सजवा. भगवान सत्यनारायणाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून फुलांनी आणि हारांनी सजवा. देवाच्या आसनावर सुंदर वस्त्र अर्पण करा आणि त्यावर गंध, कुंकू, हळद आणि अक्षता अर्पण करा. पूजास्थळावर दिव्यांचा प्रकाश करा. शुभ दीपोत्सव हा आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावून पूजास्थळ प्रकाशित करा. या प्रकाशामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. सत्यनारायण पूजेच्या तयारीच्या काही महत्त्वाच्या सल्ल्यांवर एक नजर टाकूया. पूजेच्या तयारीची सुरुवात शांत मनाने करा. मनात कोणत्याही प्रकारचे द्वेष, क्रोध किंवा तणाव नको. शांत आणि स्थिर मनाने पूजा करण्यासाठी तयारी करा. पूजेच्या आधीच सर्व आवश्यक सामग्री तयार ठेवा. पूजेच्या वेळी गडबड होऊ नये म्हणून सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवा. पूजेच्या वेळी एकाग्रता ठेवा. पूजेच्या दरम्यान इतर कोणत्याही गोष्टीत व्यस्त राहू नका. पूजा नेहमीच समर्पण आणि श्रद्धेने करा. आपल्या श्रद्धेतच भगवान सत्यनारायणाचे आशीर्वाद सामावलेले आहेत. सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते. पूजा करताना मन एकाग्र होते आणि पूजाविधींच्या माध्यमातून आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती अत्यंत महत्त्वाची आहे आणि सत्यनारायण पूजा यासाठी उत्तम उपाय आहे. सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून धार्मिक पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मात पुण्य हे आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. सत्यनारायण पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे जीवनात शांती, समृद्धी आणि सद्गती मिळते. धार्मिक कथा सांगतात की सत्यनारायण पूजेच्या फलस्वरूप जीवनातील अडचणी दूर होतात.
आणि ईश्वर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.